नमस्कार मैत्रिणींनो, आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे आणि आपल्या सर्व भगिनींना प्रश्न पडतो की आपण या चातुर्मासात काय व्रत करावं। तर आज मी तुम्हाला फारच सोपं आणि साधं व्रत सांगणार आहे, ते तुम्ही नक्की करा। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी तुम्हाला दोन प्रकारचे दाखवणार आहे। एक हरिचंदन, ते कसं करायचं आणि कृष्णाला कसं लावायचं, आणि दुसरं म्हणजे हरिदीप। ह्या दोन्ही आपल्याला चातुर्मासामध्ये करायचे आहेत। सेवा खूप छान आहेत आणि हे केल्यामुळे काय होते, हरिचंदन जर आपण कृष्णाला लावलं तर आपलं कितीतरी जन्माचं पाप नष्ट होतं आणि आपल्याला पुढचा जन्म जे येतो त्या जन्मामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्ण खूप सुंदर आणि सौंदर्यवान असं रूप देतात। कारण की हरिचंदन हे कृष्णाला खूप प्रिय आहे आणि हरिचंदन लावल्यामुळे श्रीकृष्ण आपल्याला मरण्याच्या अगोदर एकदा तरी गळ्याला भेट देतात। त्यामुळे ही सेवा खूप उत्तम आहे, खूप छान आहे, सर्वांनी अवश्य करावी। चला, मी कसं करायचं, कसं उघडायचं सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ ऐका, बघा आणि करा। चला तर मग सुरुवात करूया। हरिचंदन म्हणजे आपल्याला जी आपल्या घरी वाळलेली तुळस असते ती टाकून न देता आपल्याला त्याच्या काडीचा उपयोग करता येतो। एकसुद्धा अशी वस्तू त्याची वाया जात नाही। त्यासाठी आपल्याला अगोदर मी तुम्हाला हरिचंदन करून दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला खालचं जे ही बूड असतं झाड ते घ्यायचं आहे तोडून, आणि त्यानंतर आपल्याला हे उगाळायचं आहे। आपण कधीही वाळली की तुळस फेकून द्यायची नाही, त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हे सगळं काढून घ्यायचं आहे आणि हे जे झाड खोड आहे ते आपल्याला इथं उगाळून घ्यायचं आहे। बाजूला ठेवूया। एक साण घ्यायची आपल्याला, त्यावर थोडीशी हळद टाकायची आपल्याला आणि थोडंसं पाणी टाकायचं। साणीवर आपल्याला हे जे खोड आहे झाड असलेलं ते आपल्याला ह्याच्यानं असं हरिचंदन उगाळून घ्यायचं आहे। किती सुंदर हे चंदन तयार होतं आणि हे श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे, विष्णूला खूप प्रिय आहे। हे आपण विष्णूलाही लावू शकतो आणि श्रीकृष्णालाही लावू शकतो। अशा पद्धतीने आपल्याला चंदन काढायचं आहे। ही अशी काडी झिजली पाहिजे आपण उगाळल्यास, म्हणजे त्याचं पूर्ण गर असं या चंदनमध्ये उतरलं पाहिजे आणि हे चंदन आपण मग वापरू शकतो। आता आपल्याला जसं पाहिजे तसं करू शकतो। घट्ट वाटत असलं थोडं पाण्याचं थेंब टाकायचं आहे आणि अजून उगाळून घ्यायचं आहे। आणि हे कृष्णाला किंवा विष्णूला जे आपण चंदन लावलं 4 महिने त्यांना लावून आपण हे चंदन आपल्या कपाळाला, हृदयाला सुद्धा लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं आपल्याला हे चंदन तयार केलेलं आहे। हे पहा किती मस्त वाटत आहे। आणि हे आपल्याला विष्णू भगवानला, श्रीकृष्णाला लावायचं आहे। हे झालं आपलं हरिचंदन। ही आपल्याला 4 महिने चातुर्मासात ही सेवा करायची आहे। आता आपल्याला ही दुसरी सेवा सांगणार आहे मी। दुसरी सेवा म्हणजे हे वाळलेले जे तुळशीच्या काड्या आहेत त्या आपल्याला अशा प्रकारे तोडून घ्यायच्या आहेत आणि अशा छोट्या छोट्या करून आपल्याला त्याच्या अशा पद्धतीने करून घ्यायच्या आहेत सगळ्या काड्या। अशा पद्धतीनं आपल्याला हे तुकडे करून घ्यायचे आहे तुळशीच्या काडीचे, आणि नंतर हे कापूस घ्यायचा आहे आणि कापूस घेऊन आपल्याला हिला असं गुंडाळायचं आहे। अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचं, असं लावायचं। अशा पद्धतीनं आपल्याला करून घ्यायचं आहे। आत्ताच आपण करून ठेवूया म्हणजे आपल्याला आषाढी एकादशीपासून लावायला खूप सोपं जाईल।
हरिदीप हे आपल्याला दररोज लावायचं आहे. अशा पद्धतीने कॉटन लावून घेऊन पुन्हा आपल्याला हे सर्व तुपामध्ये भिजवायचं आहे. खूप सोपं आणि खूप छान व्रत आहे आणि हे भगवंताला प्रिय असलेलं हे व्रत आहे आणि ह्याला वेळ पण लागत नाही, खूप लवकर होते, पटपट होते. अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे. असं गरम तूप करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे आपल्याला असं भिजवायचं आहे. ही सर्व काडी ते भिजली पाहिजे. भिजून ठेवून आपल्याला भगवंताला हे लावायचं आहे. दिवा घेऊन दिव्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं लावायचं आहे. कोणताही दीप लावताना हळद आणि कुंकू लावायचं आणि नंतर पेटवायचं. अशा पद्धतीने पेटून भगवंताला अर्पण करायचे, लावायचे, ओवाळायचे. अशा प्रकारे लावून घ्यायचे आणि भगवंताला ओवाळायचं आहे. खूप सोपं आणि छान व्रत आहे. सर्वांनी नक्की करा. व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.